नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर हा पाचवा भाग आपण पाहत आहोत घड्याळ या प्रकरणावर. अगोदर आपण जे 5 भाग पाहिले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईप मधले प्रश्न पाहिले. घड्याळ हे प्रकरण महत्वाचं आहे. त्याच्यावर येणारे प्रश्न जास्त आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये टाईपही जास्त आहे. त्याच्यामुळेच प्रश्न हे परीक्षेमध्ये कारण हे आहे की टाईप जास्त असल्यामुळे याच्यावर विचारणाऱ्या प्रश्नांची संख्या जास्त आहे आणि ते जर सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केले तर हे 2 किंवा 3 मार्क जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये सहज मिळतात बुद्धिमत्तेमध्ये. मग आपण जे अगोदरचे याचे भाग तुम्ही पाहिले असतील तर निश्चितच तुम्हाला समजलं असेल की किती सोपी पद्धतीने आपण पाहिलं. जर हे पाहिले नसतील तर ते पाहूनच तुम्हाला हा भाग पाहायचा आहे, कारण तो एक सिक्वेन्स आहे. आज जे आहे आपण आता पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं, जर आरशातल्या प्रतिमा जर आपल्याला विचारलं तर कशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करायचे ते सांगितलं होतं. आरशातली प्रतिमा म्हणजे काय, 12 हे लक्षात ठेवलं. आता लक्ष द्या, पाण्यातली जर प्रतिमा विचारली तर एवढंच लक्षात ठेवायचं, नेहमी आपल्याला मायनस कशामधून करायचं आहे, 6 वाजून 30 मिनिटामधून आपल्याला वजा करायचे आहे. बरोबर आहे. मग आता मी एक वेळ घेतो पहा. जर आपल्याला सांगितलं 3 वाजून 12 मिनिटं ही वेळ जर आपल्याला घड्याळमध्ये आहे, मी हे पाण्यात जर पाहिलं तर काय दिसेल, पाण्यात पाहायला म्हटलं तर कशामधून वजा करा, 6 वाजून 30 मिनिटातून आपल्याला ते वजा करायचं आहे. तर काय होईल, 30 मधून 12 गेले किती, 18, आणि 6 मधून 3 गेले किती, 3. तर याचा अर्थ आपण जर पाहण्यात पाहिलं किती वाजलेले दिसतील आपल्याला, 3 वाजून 18 ही वेळ आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. 6:30 मधून 6 वाजून 30 मिनिटामधून आपण वजा केले, 30 मधून 12 गेले 18, 6 मधून 3 गेले 3. आणि हे पहिल्या व्हिडिओमध्ये याच्या अगोदरच्या सांगितलं होतं, जेव्हा ही पाण्यातली प्रतिमा येईल, बदल फक्त कुठे होते, जे वर आहे ते खाली दिसते, जे खाली आहे ते वर दिसते. दुसरा प्रश्न पहा, जर आपल्याला दिला की घड्याळमध्ये 4 वाजून 44 मिनिटं ही वेळ जर दाखवत आहे, मी जर हे पाण्यात पाहिलं तर किती वाजलेले दिसते. मला माहित आहे वजा कशामधून करायचे आहे, 6 वाजून 30 मिनिटामधून मला वजा करायचे आहे. 6 वाजून 30 मिनिटातून वजा केलं तर काय होईल सांगा. मग आता मला एवढं समजलं की अरे हे तर 30 मधून वजा होतील का 44, नाही. मग इथं आली अडचण. मग पहिला प्रश्न मी सांगितला कसा सॉल्व्ह करायचा. या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी हे समजायचं की जर आपल्याला इथं 30 मिनिट दिलेले आहेत, 30 पेक्षा जर येणारे मिनिट जास्त असतील तर आपल्याला 6:30 ही वेळ घ्यावी लागणार नाही. मग 6:30च्या बदला मी कोणती वेळ त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे, तर आता लक्ष द्या. जर मला या 6:30ला 30 मिनिटापेक्षा जास्त लिहायचं आहे, जास्तीत जास्त मोठी संख्या जर लिहायची आहे, तर मी याला काय लिहू शकतो पहा. तुम्ही सांगायचं आहे की ही वेळ जी आहे ती किती असेल. बरोबर आहे. 17 वाजून 90 मिनिटं तुम्हाला सांगायचं आहे ही वेळ कोणती असेल. बरोबर आहे. 17 म्हणजे किती, कारण ही 24 तासाची जर घड्याळ असेल तर 12 आणि 5 किती, 17. म्हणजे मी याला लिहिणार आहे 5 वाजून किती मिनिटं, 90 मिनिटं. मग आता 5 वाजून 90 मिनिटं म्हणजे काय, 90 मिनिटं म्हणजे काय, दीड तास. यालाच आपण काय म्हणू, 6 वाजून किती मिनिट, 30 मिनिट आपण याला म्हणू शकतो. मग लक्षात ठेवा, जर मिनिट 30 पेक्षा जर जास्त असतील तर अशा वेळेस वेळ कोणती घ्यायची, 17:90 मधून आपल्याला वजा करायचे आहे. उदाहरणार्थ पहा, तुम्हाला जर सांगितलं घड्याळमध्ये 10 वाजून 44 मिनिट ही जर वेळ दाखवली तर मला जर पाण्यात पाहिलं तर किती वाजलेले दिसतील. मला समजलं ही 44 ही 30 पेक्षा जास्त आहे, तर वजा कशामधून करा, 17:90 मधून मला ते वजा त्या ठिकाणी करायचे आहे. तर किती उत्तर येणार आहे पहा. वजा केले 90 मधून 44 तर सांगा किती येतील, 46. आणि 17 मधून 10 वजा केले तर किती, 7. जर मी हे पाण्यात प्रतिमा पाहिली तर किती वाजेल, 7 वाजून 46 मिनिटं. मला वाटते दोघांमधला फरक समजला असेल. जास्त प्रश्न न घेता तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजायची आहे. पहिला जो आहे टाईप काय आहे, जर आपल्याला मिनिट, बरोबर आहे, मिनिट जर आपल्याला हे 30 पेक्षा कमी असतील, उदाहरणार्थ हे 3 वाजून 12 मिनिटं, यामध्ये मिनिट किती विचारले होते, 12. जर हे 30 पेक्षा कमी असतील तर वजा कशामधून करायचे, 6:30 मधून. जर मिनिट हे आपल्याला किती विचारली वेळ, 10 वाजून 44 मिनिट, मिनिट जर 30 पेक्षा जास्त असतील तर ते कशामधून वजा करायचे, 17:90 मधून आपल्याला वजा त्या ठिकाणी करायचं आहे. तर आपण हे पाहिलं पाण्यातली प्रतिमा. बरोबर आहे. मग आता आरशातली प्रतिमा आपण पाहिलं.
पाण्यातली प्रतिमा आपण पाहिलं. आणि पुढचा जो महत्वाचा भाग आहे, मी आता एक प्रश्न सांगतो, पुढच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत. प्रश्न काय उत्तर येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. पहा, प्रश्न असा आहे, 12:30 तर रात्री 9:20 किती वेळा मिनिट काटा तास काट्याला ओलांडून जाईल? सकाळी 9:30 ते रात्री 8:30 या वाजेच्या दरम्यान किती वेळा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार होईल? किंवा असा प्रश्न पहा की 7 ते 8 वाजताच्या दरम्यान किती वाजता तास काटे आणि मिनिट काटा एका सरळ रेषेत विरुद्ध येतील? हे तिन्ही टाईप आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायचे आहेत. मागचे भाग पाहिले असेल तर ते पहा. जर तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.